कसे आहे तुम्ही सगळे कमेंटमध्ये नक्की सांगाल। पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मेघा लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये आणि आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आत्ता वाजले आहेत सायंकाळचे 11:15 आणि 11:15 वाजता ब्लॉग शूट करण्याचं कारण म्हणजे संक्रांतीची थोडी तयारी पण सुरू आहे आणि संक्रांतीच्या वेळेस तर तुम्हाला माहितीच आहे बायांच्या मागे किती धावधप्पड असते बा म्हणून, तर तसंच काहीतरी। आणि आता आले मी मार्केटमधून। आतापर्यंत माझे अहो काही घरी आहेत नाही, कारण आज सोमवार आहे आणि सोमवारी त्यांना थोडं जास्तच काम असते, त्यामुळे तर मी एकटीच घरी बसले होते म्हणून विचार केला की विचार तर खूप दिवसापासून करते की आता एक नवीन ब्लॉग शूट केला पाहिजे बा म्हणून, पण फोनमुळे काही इच्छा होत नाही, कारण बॅक कॅमेरातून मला ब्लॉग शूट करावं लागते आणि धावपळ पण खूप जास्त होते, त्यामुळे काही मी ब्लॉग शूट करू शकले नाही। तर विचार केला आता बसले होते तर मी म्हटलं चला आज थोडा तरी ब्लॉग शूट केला पाहिजे बा म्हणून। तर माझी तर संक्रांतीची तयारी व्हायचीच आहे। मी आतापर्यंत हळदी कुंकू नाही केलेलं आहे, तर माझ्या घरी हळदी कुंकवाची तारीख आतापर्यंत फिक्स व्हायची आहे, पण जेव्हा पण करेल तर तो ब्लॉग येईलच म्हणा। तर मी काय आणलं आहे वाणामध्ये हे तर तुम्हाला त्याच दिवशी समजेल ज्या दिवशी माझ्याकडे हळदी कुंकू असेल। तर आत्ता आले मी मार्केटमधून, म्हणजे मी ऑफिसमधून गेले होते कुठेतरी बाहेर, तिकडून गेले बडी मम्मीकडून जेवण वगैरे करून घरी आले। आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्या बडी मम्मीने दिले यांच्यासाठी टिफिन, कारण मला खूप जास्त दगदग होते, ऑफिस आणि घर सांभाळणं माझ्यासाठी खूप अवघड आहे त्यामुळे। तर मार्केटही तिकडूनच करून आली, कारण यांना यायला उशीर होता, तर हे येतील कधी, मार्केटला जाईल कधी। 2 हफ्ते झाले आम्ही मार्केटला गेलो नाही। आम्ही इथून तकियावरूनच मार्केट घेतोय आणि तकियावर बाजार खूप जास्त महाग आहे, म्हणजे भाजीपाला खूप जास्त महाग मिळतो, तिप्पट मार्केटच्या रेटनी तिप्पट महाग मिळते त्यामुळे। आणि मार्केटमध्ये सगळं भाजीपाला मिळतात जे आपल्याला पाहिजे, इथे तेवढं मिळत नाही। तर मार्केट करून आले आहे आणि झोप पण येत होती, एकही काम करूशा वाटत नाही, खूप जास्त थकलेलं वाटते। तर म्हटलं चला थोडा तुमच्यासोबत बोलायला पण पाहिजे होतं, तुमच्यासोबत बोलू पण आणि ब्लॉग पण आपला बनते बा म्हणून। तर मी आता हा ब्लॉग म्हणून शूट करते। तर बघू शकता भाजी वटाणे सोलून घेतले, सांबार तोडतच होती की विचार केला की बस चला ब्लॉग शूट केला पाहिजे। आम्ही आणले 4 दिवसाचा मार्केट, कारण आम्हाला गुरुवारला पुन्हा मार्केटला जायचं आहे। आमच्या घरी आहे हळदी कुंकू शनिवारला, तर हळदी कुंकवासाठी काही आणखी भाजीपाला वगैरे काही आणायचं आहे, थोडं बहुत नाश्ता बनवायसाठी त्यामुळे। आणि हे आणलं आहे आम्ही तकिया, खूप छान आहे। हा आम्ही आधी आणला होत्या, याला झाले 3 वर्ष, 3 वर्षामध्ये याचा हाल बघू शकता। आणि ह्या आहेत नवीन, याला तर एकही दिवस झाला आहे फक्त। आणि घर तर तुम्हाला कायच दाखवू, जेवढंही दाखवलं तेवढं कमीच आहे, तेवढा घरातला पसारा कमीच आहे। आज मी आता 10 वाजता घरी आले, त्यामुळे जेवण वगैरे केलं होतं, त्यामुळे मी काही आज ज्योत लावली नाही, कारण मी जेवण करायच्या अगोदरच ज्योत लावते त्यामुळे। आणि हे आहे आमचे टिफिन। आणि बघू शकता खरंच इथे रात्रीचे 11 वाजले आहेत, सगळीकडे अंधारच दिसत असेल। आणि कपडा मी मॉर्निंगला धुवून वाळू घातलेला होता, सगळीकडे खूप अंधार आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे आमच्याकडे रात्रीचं कोणीही बाहेर निघत नाही, कोणीही बाहेर निघत नाही, कारण आमच्याकडे थोडी भीतीच आहे। आणि माझं घर तर एकदम आउटसाईड आहे, त्यामुळे मी कंटिन्यू 3 दिवसापासून घर स्वच्छ ठेवते, पण कुठं ना कुठं मला चिडचिड झालं की मी पुन्हा तो पसारा जसाच्या तसा करून ठेवते। मला असं वाटतं की मी रोज पसारा आवडते आणि रोज तो पसारा माझ्याच हाताने जसाच्या तसा होतो। आता मी खूप थकले आहे, आता मी वटाणे सोलून घेतले, सांबार तोडून घेते आणि त्यानंतर बघते आणखी थोडी बहुत कामं होत असेल तर। कपडे तर मी भिजून ठेवले आहे, पण मला नाही वाटत की आज मी धुवू शकणार बा म्हणून, तर ते मी मॉर्निंगला धुवून वाळू टाकणार। आणि डेकोरेशन कशा प्रकारे करायचं हे मला काही समजत नाही। इथे मी डेकोरेशनचं सामान आणलेलं आहे, बघू शकता। डेकोरेशन तर करेल तेव्हा तुम्हाला समजेलच की डेकोरेशन कसं करणार आहे बा म्हणून। टी व्ही ते ऑफ करून घ्या, कारण टी व्ही मी काही जास्त बघत नाही।
खूप सारे काम पेंडिंग आहे. एक एक दिवस कमी होत आहे. कोणत्या दिवशी कार्यक्रम करायचा ते समजत नाही आहे, कारण ज्या दिवशी मी कार्यक्रम करणार आहे त्या दिवशी खूप साऱ्या लोकांकडे कार्यक्रम आहे. म्हणजे मी जिथे किरायाने राहत होते त्यांच्याकडे पण कार्यक्रम आहे. तर म्हणून विचार करते आहे कोणता दिवस घेतला पाहिजे बा म्हणून. आणि माझ्या नवऱ्याची गोष्ट सांगते. ड्रायव्हरच्या बायकांची ना हीच लाईफ असते. नवरा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नवऱ्याची वाट बघा. आता वाजत आहे 11, परंतु आतापर्यंत माझा नवरा घरी आलेला नाही आहे, कारण कामाचा प्रेशर आहे. तसं म्हटलं तर ते बाहेरगावी जातात तर 2-2 दिवस घरी येत नाही. पण आता 11 वाजले, जवळच्या जवळ राहून पण ते आले नाही. मॉर्निंगला निघतात 10 वाजता, त्याच्यानंतर 11, 12, 1, 2 काही टायमिंग नाही. ही ड्रायव्हरची लाईफ असते. तर हा आजचा ब्लॉग हा इथेच संपवते. लवकरच मी हळदी कुंकवाचा ब्लॉग घेऊन येईल. आणि आम्ही त्या दिवशी गांधीबागला गेलो होतो सामान घ्यायला, पण खूप थकून होते त्यामुळे मी काही तो ब्लॉग शूट करू शकले नाही. आणि शूट केलाही असता तरी काही जमला नसता, कारण तेव्हा आमचा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळे माझा फोनही त्यामध्ये थोडासा फुटलेला आहे. तर मी लवकरच एक नवीन फोन घेईल. तर मी तर दरवेळेसच असं म्हणते, पण मी प्रयत्न करत आहे की मी नवीन फोन घेईल बा म्हणून. तर चला आजचा ब्लॉग मी इथे एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.